नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। पुण्याच्या इंजेवाडी येथे धावत्या मिनी बसला आग लागून त्यात 4 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। पोलिसांच्या तपासात या मिनी बसच्या चालकानेच ही आग लावल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकरला ताब्यात घेतलंय। कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्या सोने तस्करी प्रकरणात आता एकानंतर एक असे धक्कादायक खुलासे होताना दिसतात। या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे। रान्या राव हिचा दुबईत सोने विक्रीचा व्यवसाय होता अशी माहिती आता समोर आली आहे। संजय राऊत नेहमीच आपल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असतात। आता देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच फटकेबाजी केली आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की संजय राऊतांना स्वतःचा तपास करून घेण्याची गरज आहे। जर आवश्यकता असेल तर आम्ही सरकारच्या वतीने सर्व त्यांचा खर्च करू असं ते म्हणाले आहेत। बीडच्या मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली असताना आता जळगावच्या कानसावला येथील माजी उपसरपंच युवराज कोडी यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे। छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून केल्याची घटना शुक्रवारी 21 मार्च रोजी सकाळी 8 वाजता घडली। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दळी बुद्रुक येथील 25 वर्षीय युवकाने प्रेम संबंध असलेली प्रेयसी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्याने व्हिडिओ बनवत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 19 मार्च रोजी घडली आहे। समाधान लक्ष्मण आटोळे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे। कोकण परिक्षेत्रातील रायगड पोलिसांनी महिला विनयभंग गुन्ह्याबाबत तक्रार दाखल होताच तातडीने कारवाई करत 24 तासात पूर्ण करून गुन्ह्याची चार्जशीट कोर्टात दाखल करून आरोपीला 48 तासात गजाआड केली। या सगळ्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून अधिवेशनात रायगड पोलिसांचे कौतुक केले आहे। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू संदर्भात मोठा खुलासा झालाय। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाला असे दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीच्या अहवालात स्पष्ट झालंय। राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना याबद्दल नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागवलंय। शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी आता अन्न व नागरी पुरवठा विभागाने 31 मार्च पर्यंतची मुदत दिली आहे। मेरा ई-केवायसी ॲप डाउनलोड करून घरबसल्या नागरिकांना कुटुंबियांचे केवायसी पूर्ण करणे शक्य होणार आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते। आता संबंधित महिलेने हे प्रकरण दाबण्यासाठी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। त्यामधील 1 कोटी घेत असताना पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कांद्यासाठी पूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लांबलेल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याप्रमाणे अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। 18 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीची प्रक्रिया येत्या 25 मार्च पासून सुरू होऊन 27 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे। राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय तांत्रिक विभागाचे सहाय्यक आयुक्त रमेश कुमार जगन्नाथ धडील यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडले। विशेष म्हणजे रमेश कुमार धडील हे एका खासगी कार्यक्रमासाठी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे गेले होते। तिथे सापळा रचून त्यांना पकडण्यात आले। भर रस्त्यावर हाणामारी करत स्वतःचे डोके आणि तोंड फुटपाथवर आपटून घेणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत असताना त्या तरुणाने पोलीस शिपायाला धक्काबुक्की केली आणि त्याच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार केला। नंतर पोलीस ठाण्यातही पुन्हा हेच कृत्य करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकावरही त्या तरुणाने हल्ला केला। ही धक्कादायक घटना सोलापुरात रामलाल चौक ते फौजदार चावडी पोलीस ठाण्यापर्यंत घडली। वसई शहरात रात्रीच्या सुमारास अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या रिक्षांना आवर घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने भरारी पथके सक्रिय केली आहेत। मागील 5 दिवसात 240 रिक्षांवर कारवाई करत 45 रिक्षा जप्त केल्या आहेत। महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेवर निवडून आलेल्या 5 सदस्यांचा शपथविधी पार पडला। यावेळी चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केनेकर, संजय खोडके, संदीप जोशी यांनी सदस्यपदाची शपथ घेतली। बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाच्या होळी दहनाने सुरुवात झाली आहे। संदल मिरवणूकची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबांच्या दर्गावर संदल चढवण्यात आला।
औरंगजेबच्या कबरीवरून सध्या राज्यभरात वातावरण तापलेले असून नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर संभाजीनगर जिल्ह्यातही पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शहरात 300 अधिकाऱ्यांसह सुमारे 3000 पोलिसांचा तर ग्रामीण भागात 250 अधिकाऱ्यांसह 2000 पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त तैनात आहे. कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला. मालमत्ता कराची 35 कोटींपेक्षा अधिकची रक्कम थकीत असल्याने चंद्रपूर महापालिकेने जप्ती मोहीम तीव्र केली आहे. आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. ग्रामीण जिल्ह्यात कोणतीही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन व छायाचित्रण करणारे व्यावसायिक यांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी त्याची पूर्व माहिती 7 दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले. उच्च सुरक्षा पाटी बसवण्याचे बंधन करताना एप्रिल आणि मे या 2 महिन्यांच्या काळात काही वाहन विक्रेत्यांकडून नंबर प्लेट लावण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अशा वाहनधारकांना आता नंबर प्लेट लावण्यासाठी अडचणी येत आहेत. परंतु आरटीओ कडून अशा वाहनधारकांना सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याची सोय सध्या सुरू असलेल्या पोर्टलवरच करून द्यावी, असे पत्र पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने पाठवले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं सीआयडीने स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडत पुरावा दिल्यास धनंजय मुंडे यांच्यावर आजही कारवाई करायला तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करून ती माहिती पाकिस्तानमधील उमर याला पाठवणारा दहशतवादी रईस अहमद शेख याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावलाय. न्यायमूर्ती द्वय नितीन सूर्यवंशी व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा राज्यातील एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप सुडे यांनी केलाय. तसेच या संदर्भात शासनाने फेरविचार करावा अशी मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे. छावा चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहे. नागपुरातील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मौलाना शहाबुद्दीन रुझवी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. या संदर्भात मौलाना रझवी यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलंय. वाशिमच्या बाबुळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन अनिकेत साधुडेच्या अपहरणाच्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अखेर अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेतचा मृतदेह सापडलाय. अल्पवयीन अनिकेत साधुडे याचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं. सरकारचा डिजिटल कारभार व राईट टू सर्व्हिस मध्ये महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी आणण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशन कडून सहकार्य दिले जाईल. स्वयंरोजगाराद्वारे 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्यासाठीच्या उपक्रमात या फाउंडेशनची भागीदारी असेल. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून मोठी रोकड जप्त झाल्यानंतर त्यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या घरी आग लागल्यावर कुटुंबियांनी पोलीस आणि आपत्कालीन सेवांना फोन केला, त्यावेळी ही बाब उजेडात आली. महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRIने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका परदेशी प्रवासी महिलेकडून तब्बल 11 कोटी रुपयांचे लिक्विड कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय. औरंगजेबाच्या कबरीचा विषय या क्षणी निरर्थक आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सांगितलेलं आहे. भाजपनं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असंही आव्हान संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय. आंदोलक शेतकऱ्यांना शंभू आणि खनौरी सीमेवरून हटवल्यानंतर हरियाणा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पंजाबमधील शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी उभारण्यात आलेले सिमेंटचे बॅरिकेड्स काढून टाकण्यास सुरुवात केली. दुसरीकडे पंजाब पोलिसांनीही दोन्ही सीमांवरील आपल्या बाजूची उर्वरित तात्पुरती बांधकामे पाडून रस्ते मोकळे करण्याच्या कामाला वेग दिला आहे.
कुख्यात गुन्हेगाराची जामिनावर बाहेर येताच मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. शिवनारायण असं या कुख्यात गुन्हेगाराचं नाव आहे. शिवनारायण याच्यावर गुरुवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास गाझीपूर इथं गोळी पार करून त्याला ठार केलं. छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या 2 चकमकींमध्ये 30 माओवादी ठार झाले. यामध्ये 1 जवान हुतात्मा झालाय. पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. तेलंगणा विधानसभेत AIMI चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमधील लाल दरवाजा सिंह वाहिनी श्री महाकाली मंदिराचा विस्तार करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही लगेच त्यांनी मागणी मान्य करत 20 कोटी रुपये देणार अशी घोषणा केली. मूळव्याध बरा करण्यासाठी पारंपरिक उपचार पद्धतीमधील औषध देणाऱ्या वैद्याकडील सिक्रेट फॉर्म्युला मिळवण्यासाठी त्याचं अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याची तसेच या गुन्ह्याचा सुगावा लागू नये म्हणून मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झाल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी या गुन्ह्याचा उलगडा झालाय. उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे रिझर्व्ह बँकेचे माजी अधिकारी असलेल्या एका 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या पत्नीसह सुमारे 15 दिवस डिजिटल अरेस्ट ठेवून त्यांची या सायबर गुन्हेगारांनी 3.14 कोटी रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी या वृद्ध दाम्पत्याला आपण ट्राय, पोलीस, CBI आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणला आणि त्यांच्याकडील आयुष्यभराची कमाई हडप केली. जर एखादी महिला नोकरी किंवा व्यवसाय करून कमवत असेल तर तिने पतीकडून पोटगीची मागणी करू नये. पत्नी केवळ बेरोजगारीच्या कारणावरून पोटगी मिळवू शकत नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले. अमेरिका आणि जगातील इतर देशांमधील व्यापार तूट कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबंधित देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारत अमेरिकन वस्तूंवरील कर कमी करेल असा विश्वास दाखवला, पण 2 एप्रिल पासून भारतावर अमेरिकेचे कर लादण्याची धमकी पुन्हा दिली. लंडनच्या पश्चिम भागातील एका सबस्टेशनला लागलेल्या आगीमुळे लंडनचे हिथ्रो विमानतळ मध्यरात्रीपर्यंत बंद करण्यात आले आहे. यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या किमान 1351 विमानांना याचा फटका बसलाय. या आगीच्या घटनेमुळे शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज खंडित झाली असून 16,000हून अधिक घरांमधील वीज गेली आहे. आंतरराष्ट्रीय आनंद दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्वात आनंदी देशाची यादी जाहीर केली आहे. 2025च्या या यादीत 147 देशांचा समावेश करण्यात आलाय. पहिल्या 5 देशांमध्ये फिनलंड पहिल्या क्रमांकावर असून डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर आइसलँड, स्वीडन आणि नेदरलँड्स यांचा क्रमांक लागतो. या यादीत आपला भारत हा 118व्या स्थानावर आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासशी संबंध असल्याच्या आरोपानंतर अमेरिकेत भारतीय विद्यार्थी बदर खान सुरी याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर अमेरिकेतील एका न्यायाधीशांनी या विद्यार्थ्याला देशातून हद्दपार करण्यास मनाई केली आहे. जॉर्जटाउन विद्यापीठात शिक्षण घेणारा भारतीय विद्यार्थी सुरी याला देशाबाहेर न काढण्याचा तात्पुरता आदेश व्हर्जिनियातील अलेक्झांड्रिया येथील अमेरिकन जिल्हा न्यायाधीश पेट्रिसिया गिल्स यांनी जारी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी संघराज्याकडून चालविण्यात येणारे शिक्षण विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभाग बंद करण्याची अंमलबजावणी करण्याकरिता ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. सर्व शाळांमधील 1ली ते 9वीची वार्षिक परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणी 8 ते 25 एप्रिल पर्यंत घेण्याच्या राज्य शिक्षण मंडळाच्या निर्णयाला विविध स्तरांमधून विरोध होत आहे. युवा सेनेने शिक्षण विभागाला पत्र पाठवत या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच संपवण्याची मागणी केली आहे. प्राप्तिकार विभागाने अलीकडेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड 2, कर सहाय्यक आणि मल्टीटास्किंग स्टाफ यासह विविध पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि या भरती मोहिमेद्वारे एकूण 56 पदे भरली जातील. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत केली जात आहे आणि उमेदवार 5 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. केंद्र सरकारच्या इंडिया एक्झिम बँक अर्थात भारतीय निर्यात आयात बँकेत विविध पदे भरली जात आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 22 मार्च 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे.
भारतीय टेलिकॉम कंपनी व्होडाफोन इंडिया आपल्या इंटरनेट सेवेचा विस्तार करण्यासाठी एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकसह अनेक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रोव्हायडरशी बोलणी करत आहे. व्होडाफोन आयडियाने 19 मार्च रोजी जारी केलेल्या एक्सचेंज फायलिंग मध्ये म्हटले आहे की आपल्या सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि आपल्या दूरसंचार सेवेचा विस्तार करण्यासाठी आम्ही अनेक कंपन्यांसोबत काम करत आहोत. छावामध्ये विकी कौशलने साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका लोकांना आवडली. याशिवाय अक्षय खन्नाने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेचीही प्रशंसा झाली. अशातच AIMIMचे वारिस पठाण अक्षय खन्नाची भेट घेऊन त्यांचं कौतुक केलंय. छावाच्या रिलीज नंतर पहिल्यांदाच अक्षय समोर आले आहे. द फॅमिली मॅन 3 वेब सिरीज दुसऱ्या सीझन नंतर 4 वर्षांनी रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार असं सांगण्यात येत आहे की द फॅमिली मॅन 3 उन्हाळी सुट्टींमध्ये प्राईम व्हिडिओवर रिलीज होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यंदाचा IPL चा हंगाम संपल्यावर द फॅमिली मॅन 3 OTT वर रिलीज होईल असं सांगण्यात येतंय. भाईजानचा या ईदला सिकंदर सिनेमा रिलीज होतोय, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. 30 मार्च रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमाचा अद्याप ट्रेलरही आलेला नाही. त्यामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची वेळ येते की काय अशी चर्चा आहे. पाकिस्तानमध्ये सुपर लीग सुरू होणार आहे. या पाकिस्तान सुपर लीग मधील मुलतान सुलतान्स या संघाने रोहित शर्माला डिवचले असून त्यांनी आता एक व्हिडिओ प्रकाशित केलाय. रोहित शर्माचा हा व्हिडिओ करण्यासाठी मुलतानच्या संघाने एक बाहुला वापरलाय. पण हा व्हिडिओ शेअर झाल्यावर चाहत्यांनी या संघाची जगासमोर लाज काढली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असला तरी त्याला IPLचा पहिला सामना खेळता येणार नाही. पण हार्दिक पांड्यावर ज्या नियमामुळे बंदी आणली आहे तो नियमच आता BCCIने बदलल्याचं समोर आलंय. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत असताना 3 सामन्यात निर्धारित वेळेत हार्दिक पांड्याला संघाची षटके संपवता आली नाही. त्यामुळे त्याच्यावर षटकांची गती संथ राखल्याबाबत कारवाई करण्यात आली होती. IPL 2025 चा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे. मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेतलाय. IPL 2025 च्या आधी राजस्थान रॉयल्सने संघात मोठा बदल केलाय. रियान परागला कर्णधार बनवण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सने घेतलाय. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशाच सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.